नमस्कार. ज्योतिष स्वाद या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण शिल्लक भातापासून झटपटीत आणि स्वादिष्ट असा फ्राईड राईस बनवणार आहोत. हा राईस अगदी झटपट बनवून तयार होतो आणि खायला खूप स्वादिष्ट लागतो. तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम एक कढई मी गॅसवरती ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. एक बारीक चिरलेली हिरवी मिरची व 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे. हे मिनिटभर परतलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेली शिमला मिरची व 1 वाटी बारीक चिरलेला फरसबी यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी 1 मिनिटभर हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो व अर्धा चमचा मीठ घालून या सर्व भाज्या आपल्याला 70 ते 80% व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. तर अगदी लो फ्लेमवरती ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्या आहे. यांना ओव्हरकुक नाही करायचं. आता यामध्ये मी फ्राईड राईसचा इन्स्टंट फ्राईड राईस मसाला 2 चमचे ॲड करून घेतला आहे. तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही घरातील लाल तिखट आणि 1 चमचा सोया सॉस यूज केलं तरी देखील चालेल. त्यानंतर आपला शिल्लक भात यामध्ये घालून घेतला आहे. याला आता व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनटे परतवून झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे व अजून 1 ते 2 मिनिटभर याला व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे. तर अगदी झटपट असा फ्राईड राईस इथे आपला बनवून तयार आहे. वरतून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून हा फ्राईड राईस सर्व करायचा आहे. खायला अगदी स्वादिष्ट लागतो. तर अगदी चटपटीत आणि स्वादिष्ट असा इन्स्टंट फ्राईड राईस आपला इथे बनवून तयार आहे. तेव्हा तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.